श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 12 ऑगस्ट वार बुधवार आणि आज आलेली आहेत दीप अमावस्या. दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते. दीप अमावस्या हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. दीप अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने शुभ परिणाम मिळतात. तसेच दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतात तर त्यांची स्वच्छता करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजे आपली आध्यात्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे. दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार हा दूर होतो. ती नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तीचा नाश करते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करत असते. म्हणून दरवर्षी आपण आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी करत असतो. या दीप अमावस्येला आपल्या घरात दिव्यांची पूजा केल्याने आपली आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते. म्हणून आपल्या देवघरामध्ये दिवा लावणे आपल्या जीवनातील ईश्वर कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे हे एक साधन मानले जाते. तसेच दिवा हा दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानला जातो आणि यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दीपपूजन जे आहे तर ते अवश्य करायचं आहे. जेव्हा आपण या दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा आपण श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी करत असतो. श्रावणात अनेक सण, व्रत, वैकल्य असतात. त्यामुळे वातावरण देखील पवित्र असते आणि दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत देखील होत असते. दीप अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते आणि म्हणून या दिवशी दीपपूजनासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज बुधवार दीप अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि वर्षभर भरभराट होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं अगदी रात्री तुम्ही 11, 11:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. अमावस्यासुद्धा 11:06 संपणार आहे रात्री. तर तुम्ही रात्री अगदी 11 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. परंतु जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला आपण दिव्यांची पूजा करणार आहे. सायंकाळची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होतं. परंतु तुम्हाला नाही शक्य झालं तर हरकत नाही, तुम्ही अगदी रात्री 11, 11:15 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल.
घरामध्ये दिव्यांची पूजा करून घ्यायची आहेत आणि मुलांनासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे. 5 कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. गोड दिवे बनवायचे असतात आणि यानंतर या कणकेच्या दिव्यांनी देवांना ओवाळून घ्यायचं आहेत. जिथे आपण दीपपूजन केलं आहे, दिवे लावलेले आहेत, तर तिथेसुद्धा या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहेत. मुलांनासुद्धा ओवाळून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ज्या घरातील स्त्री दीप अमावस्येला हा उपाय आवर्जून करते, त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते. कारण या दिवशी माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये येत असते आणि अमावस्येचा दिवस हा पितरांसोबत माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे, क्लेश होत असेल, ही भांडणे आई मुलांची असेल, नवरा बायकोंची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील, कुटुंबामध्ये एकोपा नसेल किंवा घरातलेच व्यक्ती एकमेकांचे शत्रू बनलेले असतील, तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील मतभेद जे आहे तर ते नक्कीच दूर होतात. कारण कापुराचा धूर जो असतो तर तो अत्यंत पवित्र असतो. जेव्हा आपण कापुरासोबत काही वस्तू आपल्या घरात चालतो तेव्हा त्या कापुराच्या धुराने आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा, इडापिडा ही दूर होत असते. तसेच जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल, सतत पैशांच्या काही ना काही अडचणी येत असतील, आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्ही काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करत आहे तर त्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्या उद्योग व्यवसायामध्ये हवा तसा पैसा मिळत नसेल, व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या कारणाने तुमच्या घरातून पुन्हा बाहेर जात असेल, घरामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहेत आणि जे आपल्याला माहीत नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? तर नाही. आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांतता, सुख, समृद्धी, आनंद असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या घरामध्ये हे सगळे वातावरण असते तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या छोट्या छोट्या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. तसेच हा उपाय केल्याने घरातील मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, नजरदोष ही सुद्धा दूर होते आणि आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होत असते. आपल्या घरामध्ये शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतात. कुटुंबात ज्या काही समस्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरामध्ये दीपपूजन करून घ्यायचं आहे. जी काही आपण दिव्यांची पूजा करणार आहे, 1 दिवा आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, जेवढे काही दिवे आहे तर त्या दिव्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. दिवे छान प्रज्वलित करायचे आहेत. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे. छान धूप, दीप, अगरबत्ती लावायचे आहेत आणि देवघरामध्ये सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. त्या प्लेटमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. या भीमसेनी कापूर वड्या तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वड्या तुम्हाला तांदळावरती ठेवायच्या आहेत. यानंतर यासोबतच तुम्हाला 3 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच लवंगा घ्या, तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका. तर 3 तुम्हाला अखंड लवंग आणि 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. या लवंगा आणि हिरवी वेलची सुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत वडून ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये
थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घ्यायचे नाही, काळेच तीळ घ्यायचे आहेत. कारण अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचंच खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आता या 2 वस्तू तुम्ही हातात घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. एकदाच तुम्हाला काळे तीळ आणि मोहरी घ्यायची आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी घेण्याची गरज नाही. आता खास करून आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर त्यांच्यावरून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. आजारी व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत. आणि या वस्तूसुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत वरून टाकून द्यायच्या आहेत. कारण अमावस्येचा जो दिवस आहे ना, तो नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. आणि घरातील व्यक्तीवरून जेव्हा तुम्ही या वस्तू उतरवून घेतात तेव्हा आपल्या घरातील व्यक्तींमध्ये काही नकारात्मकता असेल, कोणी काही वाईट नजर लावलेली असेल तर ती दूर होते. आता या सगळ्या वस्तू कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर आपल्या देवघरासमोर जाऊन आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम हनुमते नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. आता कापूर देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर काही वेळानं ते भांडं तिथून उचलायचं आहे. त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. बाथरूममध्ये फिरवायचा नाही, फक्त आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे. आणि घरामध्ये फिरवत असताना सुद्धा तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे. आणि यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरठ्यावर मधोमध तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत हे भांडं तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही उपाय करत असणार आहे तेव्हा घराचा मुख्य प्रवेशद्वार, खिडक्या या उघड्या करून ठेवायच्या आहे, जेणेकरून या कापुराच्या धुराने आपल्या घरात असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, अलक्ष्मी, दरिद्रता ही घरातून बाहेर जात असते. म्हणून मुख्य प्रवेशद्वार आणि खिडक्या उघड्या करून ठेवायच्या. आता उंबरठ्यावरती या वस्तू जळून शांत झाल्यानंतर काय करायचं आहे, त्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहे किंवा त्यामध्ये असणाऱ्या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज या दीप अमावस्येला करायचा आहे. पहा, तुमच्या घरामध्ये कितीही भांडणे होत असतील, कितीही कलह होत असेल किंवा कितीही अडचणी असतील, काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर जर तुमच्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल, बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची वाईट नजर ही तुमच्या घरावर पडलेली असेल, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातल्या काही गोष्टी असतात त्या बाहेरच्या लोकांना देखवत नाही आणि जेव्हा ते व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात तेव्हा त्यांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला, आपल्या घरातील व्यक्तींना नक्की लागत असते. आणि नजर लागणे ही खूप वाईट गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या घराला किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट नजर लागते ना, तेव्हा तो व्यक्ती जो आहे ना तो पूर्णपणे खचून जात असतो. त्याची प्रगती जी आहे ना ती कुठेतरी थांबत असते आणि त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. अशी समस्या जर तुमच्याही घरामध्ये असेल, तुमच्याही आयुष्यामध्ये असेल तर आज एक उपाय करा. एक पिवळसर लिंबू घ्यायचा आहे आणि हे जे लिंबू आहे तर हे तुम्हाला फक्त तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा ववाळून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध कापायचं आहे. कापल्यानंतरनं ते घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला टाकून द्यायचं आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करा. बऱ्याच ठिकाणी तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी केलेला बघितलासुद्धा असेल. तर खरंच हा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. लिंबू जो असतो ना तो नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती जी आहे तर ते आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि म्हणून तांत्रिक क्रियांमध्ये लिंबू हा अवश्य वापरला जातो. म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा. तसेच आज तुम्हाला मुलांना ववाळायचं आहे. आपली मुलंसुद्धा वंशाची दिवे असतात.
त्यामुळे मुलांना ओवाळायचं आहे. दीप अमावस्येला मुलांना ओवाळल्याने मुलांना उत्तम आरोग्य लाभत असते. मुलांवरती कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात मुलं असेल मुली असेल त्यांना आवर्जून ओवाळायचं आहे. आणि ओवाळताना बघा कणकेचेच दिवे बनवायचे आहेत. गुळाचं पाणी बनवा. गुळाच्या पाण्याने गव्हाचं कणिक मळून घ्या. घट्टसर कणिक मळा. त्या कणकेचे 5 दिवे तयार करा. नंतर दिवे चाळणीमध्ये ठेवून उकडून घ्या आणि नंतर दिव्यांमध्ये तूप किंवा तेल घालून दिवे प्रज्वलित करून देवघरातील देवांना त्या दिव्यांनी ओवाळायचं आहेत. जिथे आपण दीपपूजन केलं आहे त्यांनासुद्धा ओवाळायचं आहेत आणि नंतर आपल्या मुलांनासुद्धा याच दिव्यांनी ओवाळायचं आहेत. यानंतर हे दिवे तुम्ही खाल्ले तरीसुद्धा चालतात. आमच्याकडे प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात. जर शक्य असेल तर खाऊ शकता, नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका. एखाद्या झाडाखाली नेऊन टाकल्याने आपले पितर, किडे, मुंग्यांच्या रूपात येऊन हे दिवे खाऊन तृप्त होतात आणि यामुळे पितृदोष हा सुद्धा दूर होतो. तर अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय जे आहे तर ते आपल्याला आज दीप अमावस्येला करायचे आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.